आदिशक्ती मुक्ताईची पालखी 2 दिवस बीड मुक्कामी होती। आज सकाळी मुक्ताईची पालखी आजोळी गोविंद पंतांच्या भेटीसाठी ब्रह्ममुहूर्तावरती दाखल झाली आहे। बीडमधील बिंदुसरा नदीच्या काठावरती मुक्ताईचे आजोबा गोविंद पंतांची समाधी आहे आणि याच समाधीस्थळी ब्रह्ममुहूर्तावरती नाथ मुक्ताई आणि आजोबा गोविंद पंतांच्या भेटीचा सोहळा संपन्न झाला। नाथ आजोबांच्या या भेटीचा भावनिक क्षण पाहण्यासाठी वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली। वारकरी संप्रदायामध्ये या भेटीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि याच भेटी दरम्यान गोविंद पंतांच्या संस्थांकडून आदिशक्ती मुक्ताईला साडी सोळीचा आहेर करण्यात आला। या नाथ आजोबाच्या भेटीनंतर मुक्ताईच्या पालखीनं पुढे पंढरपूरकडे प्रस्थान केलंय। बिंदुसरा या सलील मातेच्या तीरावर गोविंद पंतांची समाधी आहे आणि त्या समाधीची ऊर्जा आदिशक्ती मुक्ताबाईंची शक्ती पारमार्थिक साधना करण्याकरता दरवर्षी 365 दिवसाकरता आम्ही या नाथ आणि आजोबाची भेट करून आमच्या जीवनामध्ये ही ऊर्जा प्राप्त करून घेण्याकरता दरवर्षी ही भेट आपण होत असते।